नमस्कार मित्रांनो, गौरी गणपती विशेष आज आपण कुरकुरीत अशा करंज्या करणार आहोत। त्यासाठी ना अर्धा कप रवा, अर्धा कप गहू पीठ, चवीनुसार मीठ आणि तेलाचं मोहन टाकून थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळायचं आहे। पीठ जास्त पातळ नको व्हायला आणि जास्त जाड सुद्धा व्हायला नको आहे। हे साईडला ठेवून घेऊया एक प्लेट झाकून। सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये तूप टाकून घेतलं, त्यामध्ये टाकायचं आहे खोबऱ्याचं चव, परतून घ्यायचं। नंतर जेवढं खोबरं टाकलं त्याच अर्ध्या मापाने आपल्याला इथे गूळ टाकायचा आहे। गूळ सुद्धा टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं। विलायची पूड टाकायची आहे, सुखा मेवा टाकून 1 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। आणि इथे मस्त असं सारण रेडी झालेलं आहे। जे आता पीठ आपण मळून ठेवलं होतं त्याची पारी लाटून घ्यायची आहे आणि साच्यावरती कोरडं पीठ लावून ते पारी ठेवायची आहे। त्यामध्ये सारण भरून पाती दुमडून घ्यायची आहे आणि साचा पॅक करायचा आहे। या साच्यामधून करंजी मी काढून घेते आणि अशाच प्रकारे पूर्ण करंज्या मी करून घेते। तेलामध्ये करंज्या सोडून तळून घ्यायचे आहे सोनेरी रंग येईपर्यंत। सविस्तर टिप्स सहित रेसिपी चॅनलवरती आहे किंवा टायटलमधल्या त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण रेसिपी पाहू शकता। थँक्यू।